हॅलो गाईज, हे पहा सौम्याची मधामधात लुडबुड सुरूच असते. तर आज आम्हाला एक फंक्शन अटेंड करायचं आहे. त्यासाठी मी या 2 साड्या सिलेक्ट केल्या आणि जी साडी आवडली ते नाही नेसली, दुसरीच नेसली. रील पाहून मी आज एक केसावरती एक्सपेरिमेंट केलेला आहे. त्याचा रिझल्ट तुम्हाला पुढे कळेलच. तर सोमूला रेडी केले नाही तर तिची मधामधात लुडबुड सुरूच राहिली असती. अगोदर एक्सेलाचं मॉइश्चरायझर लावलं, त्यानंतर स्ट्रोक क्रीम आणि सीसी क्रीम मिक्स करून लावले. फाउंडेशन सहसा मी यूज नाही करत कारण माझी स्किन ॲक्ने प्रॉन आणि खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यानंतर काजळ, आयब्रो पेन्सिल आणि हे लिपस्टिक जे मी जुडीमधून घेतलेली आहे त्याचा शेड खूप छान आहे, जो मी ब्लश आणि आय शॅडो म्हणून पण यूज केला. फायनली आता ती वेळ आली. जो रिझल्ट पाहून मी सुद्धा शॉकिंग झाले होते. वाव, इतके सुंदर नॅचरल कर्स झाले होते आणि ते पण 2 ते 3 तासामध्येच. रिझल्ट पाहून इतकी खुश झाले होते. यांना विचारत होते, अहो मी कशी दिसते, अँड ॲज ऑलवेज यांचं एकच उत्तर, खूप छान. यांच्याकडून नेहमी एकच उत्तर ऐकून ना मला कधी कधी डाऊट येतो की हे खरंच बोलतात का मला टाळण्यासाठी हां हां छान छान उगं असं म्हणतात. मग यांनी मला थोडीशी हेल्प केली, जे की मला नेहमीच या कामात त्यांची हेल्प लागत असते. हा माझा फायनल लुक आणि त्या लुकनंतर घराचा लुक असा होतो. आमची छोटीशी परी किती गोड दिसत आहे आणि ती कधी फोटोसाठी पोज द्यायला विसरत नाही. फायनली आम्ही लोकेशनवरती पोहोचलो अँड दीज आर माय ब्युटिफुल फ्रेंड्स. प्रोग्राम खूप छान झाला. सेटअप खूप छान केलं होतं. त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं. आम्ही निघालो घरी. बाय.